नमस्कार मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा झाले आहेत? अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसून पाहता येते. भरपूर अशा लाभार्थ्याची रक्कम ही सुद्धा जमा झालेली आहे. थेट डीबीटी मार्फत हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहेत. कुणाच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि किती पैसे हे जमा होणार आहेत याविषयीची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला किती पैसे मिळाले तुम्हाला जर घरी बसून चेक करायचं असेल तर तुम्ही असे करा. सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मेरा रेशन असं नाव तुम्हाला या प्ले स्टोअरच्या बारमध्ये सर्च करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. हे रेशन ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता हे ॲप डाउनलोड होत आहे. ते डाउनलोड होईपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता हे ॲप डाउनलोड झालेले आहे. आता तुम्ही इथे ओपन करू शकता. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला परमिशन द्यायची आहे, अलो करायचं आहे. अलो केल्याच्या नंतर तुम्ही आता इथे बघू शकता. तुमच्यासमोर एक असा नवीन इंटरफेस येईल, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. आता तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आता आपण लँग्वेज इंग्लिशच सिलेक्ट करूया. लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता मेरा रेशन असं नाव येत आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी 2 ऑप्शन दिसत आहेत. तुम्ही ते बघू शकता. एक बेनिफिशियरी युजर आणि एक डिपार्टमेंटल युजर. तर आपल्याला बेनिफिशियरी युजरवरतीच क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता इथे एंटर युअर आधार नंबर. जो काही तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुम्ही ते बघू शकता. जो काही तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता इथे मी माझा आधार नंबर टाकला. त्याच्यानंतर आता इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा आपल्याला इथे भरायचा आहे. आता तुम्ही ते बघू शकता आपण कॅप्चा क्लिअर भरलेला आहे. क्लिअर भरल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता OTP सेंड सक्सेसफुली. म्हणजे जो काही तुमचा आधार नंबर लिंक आहे त्या आधार नंबरवरती एक OTP येईल. तो OTP आल्याच्या नंतर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता इकडे बघू शकता ऑटोमॅटिक माझ्या इथे OTP आलेले आहे. तुम्ही ते बघू शकता. आता मी ते व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करतो. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असं नाव दिसेल. त्याच्यानंतर क्रिएट एम पिन म्हणजे ते आता म्हणते की तुम्ही एक याच्यासाठी एक पासवर्ड टाकून घ्या. याच्यासाठी एक पासवर्ड सेट करा. परंतु आता आपण पासवर्ड सेट न करता आपण डायरेक्ट स्किप या बटनावरती क्लिक करूया. स्किप या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा इथे परमिशन द्यायची. ओनली दिस टाईम याच्यावरती परमिशन द्यायची. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता. पुन्हा एकदा आपल्याला स्किप या बटनावरती क्लिक करायचं आहे. स्किप या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता. तुमच्या समोर इथं सर्व माहिती दिसेल. तुम्ही इथे बघू शकता. स्कीम नेम जी काही स्कीम असेल ती दिलेली आहे. त्याच्यानंतर हेड ऑफ फॅमिली जे काही तुमच्या फॅमिलीचे हेड असतील त्यांचं नावसुद्धा तुम्हाला इथे दिलेलं असेल. त्याच्यानंतर त्यांचा फोन नंबर, त्यांचा ॲड्रेस, त्याच्यानंतर त्यांचा रॅशन कार्ड नंबर, जो काही रॅशन कार्ड नंबर असेल तो रॅशन कार्ड नंबर इथे दिलेला असेल. तुम्ही इथे खाली बघू शकता. त्याच्यानंतर इथे बघू शकता मॅनेज फॅमिली डिटेल्स. तुमची फॅमिलीचे डिटेल्स इथं सर्व दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर ट्रॅक माय रेशन तुम्ही तुमचं रॅशन इथून ट्रॅक करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या रॅशनची प्रिंटसुद्धा तुम्ही इथून घरी बसून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं पाहायचं म्हणजे बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले तुम्ही ते बघू शकता. ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. तर मित्रांनो इथे टॅप केल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता संपूर्ण महिन्याची रक्कम ही तुम्हाला दिलेली आहे. जानेवारी 2025मध्ये तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आहेत ते तुम्ही ते बघू शकता. जानेवारी 2025चे 514 रुपये. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2025चे 424 रुपये. त्याच्यानंतर मार्च 2025चे 514 रुपये. एप्रिल 2025चे 514 रुपये. मित्रांनो तुम्ही इथे सर्व महिन्याची रक्कम ही तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला इथे सर्व रक्कम ही दिसत आहे. त्याच्यानंतर ही सर्व रक्कम मिळून किती आहे ती सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. इकडे बघू शकता 4028 रुपये ही तुमची सर्व रक्कम आहे. आणि आता हीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो याच्यासाठी शासनाचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो रेशनचे जे काही पैसे आहेत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.